मोनालिसा भाग 9। नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा। कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत, पाहिले नसतील तर पहा। ऋग्वेदच्या ऑफिस स्टाफमध्ये चर्चा रंगू लागल्या, मोनालिसा नक्की आहे तरी कोण? इकडे ऋग्वेदच्या पर्सनल ऑफिस बेडरूममध्ये मोनालिसाला डॉक्टर चेक करत होते। ऋग्वेद विचारतो, त्यांना काय झालं डॉक्टर? यांना चक्कर का आली? डॉक्टर बोलतात, सी इज प्रेग्नंट। ऋग्वेद काय? थोडं मोठ्याने बोलतो। डॉक्टर बोलतात, यस सर, त्या प्रेग्नंट आहेत। त्यांच्या पोटात अन्न नसावं आणि अधिक स्ट्रेसमुळे आली असावी त्यांना चक्कर। डॉक्टर बोलून ऋग्वेदच्या केबिन बाहेर पडतात। मोनालिसा प्रेग्नंट आहे ते ऐकून मनातून सुखावला तो क्षणभर। पण ती प्रेग्नंट का आहे, आपण काय केलं तिच्यासोबत, ते आठवून चक्रावला तो। ती प्रेग्नंट आहे, पण कशावरून तिला हे बाळ हवं असेल? ती प्रेग्नंट राहिली आहे ते तिला नाही आवडलं तर? ती या बाळाला जगात येऊ देणार नाही। नाही, असं नाही करू शकत ती। मी नाही असं होऊ देणार। तिच्या पोटातील बाळ माझं आहे, मला हवंय माझं बाळ। त्याच्या डोक्यात विचार चालू होते। तेवढ्यात मोनालिसा बेडवरून उठून तो केबिनमध्ये असतो तिथून बाहेर पडणार होती, तर तो आवाज देतो तिला, मोनालिसा। ती थांबते आणि त्याच्याकडे पाहते। तो बोलतो, तू विचारलं नाहीस डॉक्टर तुझ्या तब्येतीविषयी काय बोलले ते? ती बोलते, मला माहिती आहे मला काय होतंय ते। तो मनातच, हिला माहिती आहे? तेवढ्यात मोनालिसा बोलते, दुपारी मी जेवण नव्हतं केलं, माझी इच्छा नव्हती होत जेवण करण्याची, म्हणून मला चक्कर आली असेल। बोलून ती जाण्यासाठी वळते। तसा ऋग्वेद, थांब मोनालिसा, मला सांगायचं आहे तुला काहीतरी। तो तिच्याजवळ येतो। पण कसं सांगू तुला तू प्रेग्नंट आहेस? तो तिच्याकडे पाहून स्वतःशीच मनात बोलतो। ती त्याला भानावर आणत बोलते, तुम्हाला मला काहीतरी सांगायचं होतं ना, सांगा। तो नाही, काही नाही बोलतो। ती बरं बोलून पुन्हा जाऊ लागते। तसा तो तिचा हात पकडतो। ती वळून त्याच्याकडे पाहते, तसा तो तिचा हात सोडतो पटकन आणि बोलतो, तू थांब ना, जाऊ नकोस। डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलंय। मला काहीच प्रॉब्लेम नाही, तू आतमध्ये थोडा वेळ आराम केलास तर? करू शकते तू आतमध्ये आराम? ती, नाही नको, ठीक आहे आता मी। तो बोलतो तिला, तू काहीच खाल्लं नाहीस? थांब, मी तुझ्यासाठी ज्यूस मागवतो, ज्यूस पी, नंतर जा तू। मी नाही अडवणार मग तुला। तो जास्तच आग्रह करून बोलत होता तिच्यासोबत, म्हणून बाजूला सोफ्यावर बसते ती। तो तिच्याकडे पाहत होता सतत। तिने पाहिलं त्याच्याकडे की नजर फिरवत होता तो। मनातच, यांना काय झालंय काय माहिती, असे का भैसटल्यासारखे वागत आहेत? तिच्यासाठी मागवलेला ज्यूस येतो, तो तिच्या हातात ज्यूसचा ग्लास स्वतः देतो। ती ज्यूस पूर्ण संपवते तोपर्यंत तिच्याकडे पाहत असतो तो। आणखीन काही हवंय का तुला खाण्यासाठी? तो तिला क्षणाचाही विलंब न लावता पटकन विचारतो। ती, नाही नको, मी जाते आता, मला काम आहे, बोलून ती निघून जाते। त्याच्याच ऑफिसमध्ये तिला सांगत होती ती त्याच्याच ऑफिसमध्ये त्याला सांगत होती ती, तिला काम आहे ते। तो मनातच, मोनालिसा, मी कसं सांगू तुला, तू प्रेग्नंट आहेस आणि मी खरंच मनापासून खूप खुश आहे, पण तुझं काय? तुझा विचार करून माझ्या मनात विचार येतो, तुला नको हवं असेल बाळ तर पुढे काय? मी समजावू शकेल का तुला? माझ्या वागण्याची शिक्षा तू बाळाला नको देऊस, पण तू कशावरून ऐकशील माझं? आणि का ऐकशील तू माझं? आपल्या दोघांच्या सहमतीने मी तुझ्याजवळ नव्हतो आलो, मी तर। तो मनातच, सॉरी मोनालिसा, माझ्या वागण्याविषयी माझ्या मनात खरंच खूप गिल्ट आहे।
पण आपल्या बाळाच्या चाहुलीने मी खूप खुश आहे. मी एक चांगला माणूस, चांगला मित्र बनून तुझं मन नक्कीच जिंकेल. खूप प्रामाणिक वागण्याचा प्रयत्न करीन मी तुझ्यासोबत. तू स्वतः प्रेम करायला लागशील माझ्यावर, तेव्हाच मी समजेल की तू मला माफ केलंस. तू खूप सुंदर आहेस, छान, निरागस आहेस आणि खरी वाटतेस मला तू. माझ्या मनात घर करू लागलेलीस तू. आता तर तू प्रेग्नंट आहेस. तेवढ्यात त्याला आठवतं, पण ही उभी का होती कॉन्फरन्स हॉलमध्ये? तो कॉन्फरन्स हॉलमधील कॅमेरा फुटेज लॅपटॉपमध्ये चेक करतो, तर स्टाफमधील तिघींनी मोनालिसाला त्रास दिला ते सर्व कळतं त्याला. तो ताबडतोब रिसेप्शनिस्टला कॉल करून त्या तिघींना कामावरून काढून टाक म्हणून सांगतो. ऑफिसमधून घरी जाण्याची वेळ झालेली. आज दिवसभर खूप साऱ्या गोष्टी घडलेल्या. आता कारमध्ये असतात दोघे. मागच्या सीटवर ऋग्वेद कारमध्ये बसल्यावरच कार हळू ड्राईव्ह करा म्हणून सांगतो ड्रायव्हरला. ड्रायव्हर ऋग्वेद बोलतो तसं ऐकतो. ओके सर बोलतो तो. मोनालिसा कारमध्ये त्याच्यापासून अंतर ठेवून बसलेली. खिडकीतून बाहेर पाहत होती ती. तो तिच्याकडे पाहत तिचं बारकाईने निरीक्षण करत होता. काही तासातच तो तिची खूप काळजी करू लागलेला. कसा काय बदल झाला त्याच्यात एवढा, परमेश्वरालाच ठाऊक. बाळाची न्यूज ऐकून त्याचं वागणं बदललं होतं, पण मनातल्या मनात स्वतःला कोसत होता तो. तिला माहिती असायला हवं ती प्रेग्नंट आहे ते. नाहीतर ती तिची काळजी कशी घेईल? घरी ती होती त्या रूमकडे रात्री खूप उशिरा त्याला जावंसं वाटतं. खूप उशीर झाला होता. एक मन म्हणत होतं झोपली असेल ती आता, यावेळेस नको जायला. पण नाही रोखू शकला तो स्वतःला. तिला पाहण्यासाठी जाण्यावाचून तो पाहत होता तिला. शोधत होता तो सर्व रूममध्ये तिला, पण कोणत्याच रूममध्ये दिसली नाही ती त्याला. बाहेरून येताना दिसली ती त्याला आता. तसं त्याने पटकन तिला काळजीने विचारलं, एवढ्या रात्री कुठे गेलेलीस तू? ती त्याला अचानक तिच्या समोर पाहून थोडी गडबडली. तिला नव्हतं माहिती एवढ्या रात्री तो तिला शोधत असेल ते. काही नाही, झोप येत नव्हती म्हणून थोडं बाहेर गेले होते बोलली ती त्याला. तो ओके बोलतो. पण लवकर झोपत जा, ऑफिसला येणार आहेस ना उद्या? त्याच्या आवाजात थोडी तिला काळजी जाणवली. हो, ती हळू आवाजात बोललेली. ती आता त्याच्या बाजूने जाऊ लागते. खूप उशीर झालेला. ती झोपली आता बेडवर. सकाळी जेव्हा तिला जाग आलेली, आजचं चित्र नेहमीपेक्षा वेगळं दिसलं तिला. तो तिच्या अगदी बाजूला झोपलेला. लग्न झाल्यापासून तो कधीच तिच्या बाजूला झोपला नव्हता आणि आज त्याला स्वतःजवळ झोपलेला पाहून ती पटकन बेडवरून उठून बसते. पण त्याने रात्री झोपेत किंचितही स्पर्श केला नव्हता तिला, नाहीतर तिला जाग आली असती. आता ती बेडवरून गडबडीत उठून उतरत असते खाली, तर धडपडून बेडवरून खाली पडते. कळवळते ती. तिच्या तोंडातून आई ग शब्द निघतो. तिच्या आवाजाने ऋग्वेदला लगेच जाग येते. तिला जमिनीवर पडलेलं पाहून तो मनातच खूप घाबरतो. तो बेडवरून दुसऱ्या बाजूने उठून तिच्या जवळ येतो. अशी कशी पडली तू? बोलतच तो तिच्या हाताला पकडून तिला जमिनीवरून उठवू लागतो. पण ती तिचा हात झटक्याने त्याच्या हातातून काढून घेते. रात्री उशिरा झोपलेली म्हणून तिच्या डोळ्यांवर झोप होती. झोपेत असल्यामुळे ती गडबडून बेडवरून पडलेली. त्यात डोळे उघडल्या तो समोर दिसलेला तिला, म्हणून पडली ती. मोनालिसा थांब, मी उठवतो तुला. तो पुन्हा तिचा हात हातात घेत म्हणाला. ती रागवत त्याच्याकडे न पाहता बोलली, तुम्ही इथे काय करताय?
तुम्हाला तुमची रूम नाही का? रूम आहे ना? तिने स्वतःचा हात त्याच्या हातातून खेचून घेतला आणि त्याला सांगितलं. कदाचित तिला काहीतरी गैरसमज झाला असेल. तो फक्त ती प्रेग्नंट होती म्हणून तिच्या काळजीपोटी तिच्या बाजूला येऊन झोपला होता. तिचा सर्व भार तिच्या पायावर आला, त्यामुळे तिचा पाय मुरगळला. आता तिला धड उभंही राहता येत नव्हतं. ती उठण्यासाठी प्रयत्न करत असतानाच ओरडली, आई गं, माझा पाय. पुन्हा जमिनीवर बसते ती. तो ड्रॉवरमधून क्रीम आणून तिच्या पायाला लावण्यासाठी तिच्या समोर बसतो. ती बोलते, तुम्ही का करताय माझ्यासाठी? मी करेन. तो तिच्याकडे पाहून काही न बोलता तिच्या पायाला हात लावण्यासाठी त्याचा हात पुढे करतो. तर ती मोठ्याने बोलते, बोललेलं कळत नाही का तुम्हाला? तुम्ही नका करू. मला नाही आवडत तुमचा स्पर्श. घृणा वाटते मला तुमची. तो बोलतो, लग्न झालंय आता आपलं. मला माहितीये मी खूपच चुकीचा वागलो तुझ्यासोबत. पण त्यानंतर तू तुझ्या मर्जीने माझ्यासोबत लग्न केलेस. तो आता जबरदस्ती तिच्या पायाला हात लावून क्रीम लावू लागतो. तो अंगठ्याने तिच्या पायावर हळूवार रब करत असतो. खूपच आरामदायक वाटू लागलं तिला. अजून सूर्य उगवला नव्हता. त्याने तिला उचललं आणि बेडवर झोपवलं. झोप तू, अजून वेळ आहे उठायला तुला. एवढ्या लवकर उठून काय करणार आहेस? त्याच्या आवाजातील तिच्यासाठी काळजी पाहून ती काही न बोलता झोपते. तिने काहीच रिस्पॉन्स दिला नाही, म्हणजे तिने त्याचं ऐकलं होतं. मग तो बेडच्या दुसऱ्या बाजूने बसून बेडला टेकून बसला. काही वेळातच तिला झोप लागलेली ते पाहून त्याने हळूवार तिचे केस चेहऱ्यावरून मागे केले. आता त्याला त्याच्या बाळासोबत बोलण्याची इच्छा निर्माण झालेली. फक्त तिच्या पोटाकडे एकटक बघत होता तो. बाळाच्या बाबतीत इतका सेन्सिटिव्ह कसा झाला तो? त्याला आनंदी होण्यासाठी भीती पण वाटत होती. म्हणून त्याचे इमोशनल जाणून बुजून कंट्रोलमध्ये ठेवत होता तो. नाहीतर आतापर्यंत त्याने निदान त्याच्या आईला तरी सांगितलं असतं तो बाबा होणार आहे ते. तो तिच्या पोटाकडे बघत काही वेळ थांबला. तिला गाढ झोप लागलेली म्हणून काही वेळ बसून राहिला तो तिच्या बाजूला. तिला माहीत नव्हतं प्रेग्नन्सीविषयी, म्हणून तो अस्वस्थ होता. सगळ्यात आधी मोनालिसाला ती प्रेग्नंट आहे ते सांगायचं होतं त्याला, तेही आजच. तो तिच्या उठण्याची वाट बघत तिथेच बसून होता. त्याने डॉक्टरांना कॉल केला आणि विचारलं, डॉक्टर, माझी वाईफ प्रेग्नंट आहे, हे तिला कसं काय माहिती नाही अजून? डॉक्टरांनी सांगितलं, त्यांच्या प्रेग्नन्सीची नुकतीच सुरुवात आहे. त्यांचे पिरियड्स मिस झाले की काही दिवसातच त्यांनाही कळेल त्या प्रेग्नंट आहेत त्या. पण तोपर्यंत थांबून वाट पाहायला त्याच्याजवळ पेशन्स नव्हते. तो मनातच विचार करू लागतो, माझ्यामुळे किती सहन करावं लागलं हिला. हिला खरे आई वडील नाही येत आणि हिचे मानलेले आई वडील होते ते माझ्यामुळे घर सोडून निघून गेले. ज्याच्यावर हिने प्रेम केलं त्याच्या घरच्यांनी हिला अनाथ म्हणून नाकारलं. तिच्याकडे बघत विचार करत होता तो. तिच्या सुंदर चेहऱ्याला बघण्यात त्याला आनंद मिळत होता. तो प्रत्यक्ष अनुभवून त्याला कळत होता. तो स्वतःलाच प्रश्न करतो, किती वेळेपासून मी हिच्याकडे पाहतोय, तरीसुद्धा मला हिला पाहतच राहावं असं वाटतंय. हिच्याविषयी प्रेम निर्माण होत आहे का माझ्या हृदयात? त्याच्या मनात हा विचार डोकावताच त्याने, नाही, असा विचार माझ्या मनात येणं योग्य नाही. ती घृणा करते माझी. काही वेळापूर्वी बोलली ती, मी घृणा करते तुमची म्हणून. मला पुन्हा तिच्यासोबत जबरदस्ती काहीच करायचं नाही.
तेवढ्यातच तिने चुळबुळ करत डोळे उघडले. यावेळेस तिला जाग आल्यावर तो समोर दिसला. मग त्याला टाळण्यासाठी ती बेडवरून उतरून जाऊ लागली. हलकाच पाय तिने जमिनीवर टेकवला. पण बरं वाटलं तिला. त्याने क्रीम लावून दिलेलं म्हणून दुखलं नव्हतं तिला. तो बोलतो, मोनालिसा, मला बोलायचं आहे तुझ्याशी. ती बोलते, बोला, आणि त्याच्याकडे वळून पाहते. तो बोलतो, यू आर प्रेग्नंट. ती काय? मोठ्याने बोलते. धक्का बसतो तिला, कारण ती प्रेग्नंट राहणं तिच्यासाठी खूपच अनपेक्षित होतं. ती त्यालाच विचारते, मी कशी प्रेग्नंट असू शकते? आपल्यात नवरा बायकोचं रिलेशन नाहीये. कसं शक्य आहे ते? आता तिला सांगण्यासाठी त्याची जीभ जड होते. पण त्याला तिला सगळं सांगायचं होतं. तो बोलतो, मी तुझ्यासोबत त्या दिवशी. तशी ती रागाने बस त्याला हात दाखवून मोठ्याने बोलते. रागाने डोळे लालबुंद झालेले तिचे लाल झालेले डोळे पाहून त्याचं मन अस्वस्थ झालं. ती जाऊन गॅलरीत पाठमोरी उभी राहते. तिच्या पाठमोरी आकृतीला पाहतच तो तिच्याजवळ जातो. त्याला स्वतःजवळ आलेलं पाहून ती तिथून जाऊ लागली. तो तिला, मोनालिसा थांब, जाऊ नकोस, मला आणखीन बोलायचं आहे तुझ्याशी. ती त्याचं काही न ऐकता पुढे जातच होती. ते पाहून तो बोलतो, मोनालिसा, मला आपलं बाळ हवंय. तिची पावलं स्थिरावतात. तिथेच थांबते ती. आता त्याच्यासमोर येऊन उभी राहते. तिचे लाल झालेले, रडवेले डोळे पाहून वाईट वाटतं त्याला तिच्याविषयी. त्याने तिच्या डोळ्यांना स्पर्श करून डोळ्यांच्या काठामधून येणारं पाणी पुसलं. ती काही न बोलता तसं करण्यापासून त्याला न थांबवता त्याच्याकडे पाहत होती, भावना विरहित नजरेने. मोनालिसाला हवं असेल का बाळ? सध्या तरी तिच्या डोळ्यांमध्ये कसल्याच भावना नव्हत्या दिसत त्याला. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.